सुप्रभात. अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे सत्यनारायण पूजा आणि सोबत गोंधळाचा कार्यक्रम. तर तुम्ही नक्कीच हा व्लॉग कंटिन्यू करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर लग्नानंतर 2 दिवसामध्ये बरेचसे देव करून झाले आणि मग त्याच्यानंतर आज सत्यनारायण पूजा होती. तर सकाळी आम्ही सगळेजण लवकर सुटलो होतो आणि आचार्य पण सकाळी स्वयंपाकासाठी लवकर आले होते. तर 2-3 बायका त्यांना मदतीसाठी होत्याच. सोबत इकडे त्यांचं बुंदी पाडायचं काम चाललंय, कारण की जेवणामध्ये बुंदीचे लाडू होते आणि ताजे बुंदीचे लाडू बघा चवीला वेगळेच लागतात. तर खूप छान पद्धतीने ते बुंदी पाडत होते आणि त्याच्यापासून बुंदीचे लाडू बनवणार होते. आणि घरामध्ये सत्यनारायण पूजा होती, पण घरामध्ये सुद्धा काम चालू होतं थोडंफार बायकांचं. आणि इकडे बघा त्यांच्याकडे सुद्धा अशी मोठी मशीन होती, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट वगैरे त्याने पटकन होतो, कारण की मोठ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. त्यासाठी अशा मशिनरी त्यांच्याकडे असतात. आणि त्याच मशीनमध्ये त्या म्हणजे ग्रेव्ही जी बनवतो आपण भाजीसाठीची, ती सुद्धा त्याच्यामध्ये करणार होत्या, म्हणजे कांदा आणि टोमॅटोची. तर त्याच्यानंतर मग मंडप तर खूपच छान घातला होता. आणि दीदी आणि दादा गावातले जे देव असतात ना, त्यांना सुद्धा गेले होते, म्हणजे देवदर्शन करायला, त्यांच्या पाया पडायला वगैरे. आणि तोपर्यंत काकांनी बघा सत्यनारायणची पूजा मांडून तयार झाले होते. खूप छान पद्धतीने त्यांनी सत्यनारायणची पूजा सुद्धा मांडली होती. आणि मग जी काही फळं असतात थोडीफार, ती फळं पूजेपुढे मांडत होते. आणि नवरा नवरीने त्या दिवशी उपवास करायचा असतो. तर दादा बहिणींनी म्हणजे खिचडी म्हणजे नाश्ता थोडाफार केला आणि मग गावातल्या देवांना जाऊन आले. त्यानंतर मग स्वतःचं आवरलं आणि मग पूजेला बसणार होते काही वेळातच. आणि इकडे किचनमध्ये मावशी मग मिळून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत होत्या. आणि सोबत सत्यनारायणचा पूजेचा जो प्रसाद असतो, महाप्रसाद शिरा म्हणून, तो सुद्धा बनवत होत्या. आणि गोंधळामध्ये काही वस्तू लागतात बघा तळलेल्या, ते सुद्धा चालू होत्या म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर काही वेळातच दादा आणि बहिणी साडी वगैरे घालून, म्हणजे दीदी साडी वगैरे घालून आवरून सत्यनारायणच्या पूजेला लगेचच बसले. निर्विघ्नस्तु सुमंत्यकलंतत्यकटोगलकलंमुद्रस्य विघ्नविनाशो गणाधीपा धूमकेतुनाध्यक्षो बालचंद्रो गजानन द्वादशैतानि नमः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटाय प्रदर्शनाय देवकुलाम्बरवरं देवशौरं सर्वदम्पसन् सर्वदा सर्वकार्येषु मंगलम् येषार्थ भगवान् मंगलाय जय हरि हरे वरमं सर्वकार्येषु सिद्ध्यते आदिसिद्ध्यत्यं पूजनीय सुरासुरे सर्वदेवं सत्यनारायणाधिपतये नमः. सर्वेश्वर पुत्रविष्णुमूर्ति मोहेश्वरा देवा श्री नारायण लक्ष्मण दवी ज्ञानचे परी ज्ञानची पुत्रीचा श्री राहुल नारायण दवी ज्ञानचे विवाह करण्याप्रीत्यर्थम श्री सत्यनारायण पूजनांच्या करण्याप्रीत्यर्थम श्री दोघेजण पूजेला बसले सत्यनारायणच्या. आणि आपल्या इकडे ना महाराष्ट्रामध्ये लग्नानंतर जी सत्यनारायणची पूजा असते ना, त्यामध्ये आपण लग्नामध्ये नवरा नवरी जे लग्नाच्या टायमिंगला पोशाख घालतात ना, तोच पोशाख घालून सत्यनारायणच्या पूजेला बसायचं असतं. आणि मेन म्हणजे या पूजेला पाटावरतीच बसायचं असतं. आणि दोघांनी सकाळपासून उपवास केला होता. आणि हा उपवास सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर आणि सोबत गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर सोडायचा असतो. सकाळी नाश्ता केला होता आणि काकांनी पूजा तर खूपच छान मांडली होती. म्हणजे प्रत्येक काकांची पूजा वेगळी असते, म्हणजे पद्धत वेगळी असते पूजा मांडण्याची सुद्धा. आणि मग म्हणजे जे काय गणपतीची पहिल्यांदा पूजा केली आणि मग त्याच्यानंतर सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात झाली. आणि मग काही मंत्र वगैरे त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि मग सगळेजण घरातले ती सत्यनारायणच्या पूजेची जी कथा असते ते ऐकण्यासाठी बसले होते. आणि दादाच्या शेजारी किट्टू उभा राहिलाय. तर तो शांतपणे काय चाललंय पूजेमध्ये, काय करतात, तो शांतपणे काकांकडे आणि दादाकडे बघत होता. त्याचं खूप लक्ष होतं त्या म्हणजे काय करतात त्याच्याकडं. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ना काही शुभ कार्य असो
तर ही सत्यनारायणची पूजा बघा आवर्जून म्हणली जाते. म्हणजे घर असो, जागा असो, एखादा बिझनेस उभा करायचा असो किंवा लग्न असो. काही लोक तर श्रावणामध्ये बघा आवर्जून ही सत्यनारायणची पूजा मांडतात, कारण की चांगलं असतं, ते शुभ असतं. कुणाची इच्छा काही पूर्ण झाली असेल तर ते सुद्धा आवर्जून सत्यनारायणची पूजा घालतात. आणि लग्न सोहळा हा सुद्धा आपल्या म्हणजे फॅमिलीसाठी खूप मोठा शुभ कार्य असतो, म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असतो. म्हणून हे सत्यनारायणची पूजा सुद्धा लग्नानंतर बघा केली जाते. आणि त्यासोबत महाप्रसाद बनवला जातो बघा शिऱ्याचा. तो एकदम भन्नाट लागतो. आणि दूध, दही, मध, साखर सोबत तूप वगैरे अशा 5 गोष्टी वापरून जे पंचामृत बनवलं जातं ते खूप चांगलं असतं म्हणतात सत्यनारायणच्या पूजेला. आणि मग त्याच्यानंतर मग काकांनी सत्यनारायणची कथा वाचायला सुरुवात केली होती. आणि मग बराच वेळ ही कथा चालू होती. आणि मग त्याच्यानंतर दोघांना काही गोष्टी पूजा करताना सांगत होत्या, फूल वगैरे व्हायला, ते चालूच होतं. आणि मग काही वेळातच पूजासुद्धा संपन्न होणार होती. आणि त्याच्यानंतर मग गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार होता. आणि आज सत्यनारायणची पूजा असल्यामुळे ना म्हणजे मी दीदींसोबत आलेच होते, पण आमची जी फॅमिली होती आई पप्पा वगैरे ते येणारच होते म्हणजे पूजेला. कारण की सत्यनारायणची पूजा असते ना लग्नाची, तर त्यावेळेस नवरीकडचे जे माहेरचे लोक असतात त्यांना सुद्धा आवर्जून पूजेला बोलवलं जातं. आणि कारण की पूजा झाल्यानंतर जो पोशाख द्यायचा असतो आपल्या मुलीला आणि जावयाला, तर तो मुलीच्या माहेरच्यांचा असतो, म्हणून त्यांना आवर्जून बोलवलं जातं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाहुणे बरेचसे येणार होते. आणि म्हणजे दीदींच्या मामाच्या गावी सुद्धा सांगितलं होतं पूजेसाठीचं आमंत्रण, तर ते सुद्धा येणार होते. तर संध्याकाळी बरेचसे लोक गावातले वगैरे येणारच होते. खूप गोंधळ होणार होता. आणि त्याच्या अगोदर सत्यनारायणची पूजा सकाळीच म्हणजे पूजेचा मुहूर्त होता. तर त्याच्यानंतर लगेच गोंधळाचा कार्यक्रम उभाच राहणार होता. आणि काकांनी दादाला अशा पद्धतीने बघा तांदूळ हातात दिले होते आणि ते 4 साईडला टाकायला लावले होते. आणि नवरीचं जे मंगळसूत्र असतं गळ्यामध्ये घालायचं, तर ते उलटं घातलं जातं. लग्नामध्ये उलटं घालतात ना, तर पहिल्या काळी ना 16 दिवसांनी 16वा व्हायचा, तेव्हा नवरीचं ते गळ्यातलं मंगळसूत्र सुलटं करत होते. तर आपल्या इकडे ना आता सध्याच्या काळामध्ये ना सत्यनारायणची पूजा लगेच 2 ते 3 दिवसामध्ये केली जाते. आणि मग त्याच दिवशी ते मंगळसूत्र सुद्धा सुलटं केलं जातं ज्या त्या पद्धतीने. Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram
सत्यनारायणची पूजा झाली की लगेचच दोघांची हस्ते आरती झाली आणि मग घरातल्या देवांना, बाकीच्या माणसांना घरातल्या आरती दिल्यानंतर दोघेजण घरातल्या देवाच्या पाया पडायला गेले. तोपर्यंत बाकीच्यांनी घरातल्या सगळ्या सत्यनारायणांना फुलं वाहून प्रसाद घेतला, म्हणजे पंचामृत आणि महाप्रसादाचा शिरा जो असतो तो सगळ्यांनी घेतला. आणि याच्यानंतर लगेचच गोंधळ चालू होणार होता. पण ते लग्नामध्ये जे दीदींना मंगळसूत्र घातलं जातं, दोन्ही वाट्या त्याच्यामध्ये हळद कुंकू घालून जे उलटं घातलं जातं मंगळसूत्र, त्याच सुलटं करायचं असतं पूजे दिवशीच. म्हणून त्यांना पुन्हा पाटावरती बसवायला लावलं आणि मग 5 सवष्ण्यांनी मिळून त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांची ओटी भरली. आणि मग दादाने जे उलटं घातलेलं असतं मंगळसूत्र लग्नामध्ये, तेच आज पुन्हा दादानेच म्हणजे सुलटं घालायचं असतं. मग पुन्हा त्यांना वरती पाटावरती बसवलं. मग येतं ना मग हाय हाय हां आणि ते भरायची, थोडी ठेवायची फक्त असं. आणि ती साईडला वटी भरावी, आणि वटी वरती बसून जवळ द्यायची. अच्छा, माहिती नाही, हळदी कुंकू वाटत फक्त फुलं नाही. आणि मग मंगळसूत्र घालून झाल्यानंतर काही गोष्टी काका त्यांना समजावून सांगत होते, जे की म्हणजे दीदींची ओटी वगैरे भरल्यानंतर काही म्हणजे आणि भात वगैरे करून खायचं असतं बघा, तर तशा गोष्टी काही सांगत होते. तर त्याच्यानंतर मग दीदींना म्हणजे तशीच ओटी घेऊन घरातल्या सगळ्या देवांना बाया पडायला लावलं आणि पुन्हा येऊन पाटावरती बसवायला लावलं, कारण की त्याच्यानंतर त्यांना उखाणा घ्यायला लावला होता दोघांना त्यासाठीच्या. आणि मग पुन्हा ते पाटावरती बसले आणि मग त्यांना उखाणा घ्यायला लावला लगेचच. अरे वा, नवरा नवरीची उखाणे घेऊन झाले आणि मग त्यानंतर दोघांनाही जोडीने सगळ्यांच्या पाया पडायला लावलं. आणि त्यासाठी बघा हॉलमध्ये कसे सगळे बसले होते. आणि लग्नानंतर ना जोडीने पहिल्यांदाच ते दोघे सगळ्यांच्या पाया पडत होते ना, त्यामुळे आशीर्वाद म्हणून सगळेजण त्यांना पैसे देत होते हातामध्ये. आणि त्यावरून ही सगळी कॉमेडी चालली होती म्हणून सगळे हसत होते. आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम चालूच होणार होता. म्हणजे सगळी परड्या वगैरे मांडणी केली होती त्यांनी, पण 2 दिवसामध्ये भरपूर देवदर्शन झालं होतं. मग हा गोंधळाचा कार्यक्रम उभा राहण्या अगोदर ना घरापासून शेत जवळच आहे, तर 2-3 ठिकाणी बघा म्हणजे जो संबळवाला असतो नवरा नवरी आणि बाकीचे काही लोक असतात, ते जाऊन तिथे रानामध्ये पूजा म्हणतात. आणि मग ती पूजा 2-3 ठिकाणी अशी झाली. आणि मग त्याच्यानंतर सगळेजण पुन्हा आले जागे, म्हणजे पुन्हा घरी आले आणि मग गोंधळाचा कार्यक्रम चालू झाला. आणि काही लोक बघा संध्याकाळचं जागरण गोंधळ करतात, पण बरेचसे लोक दिवसासुद्धा करतात, काही तासांमध्येच होऊन जातं. आणि मग दोघांना जोडीने पूजेला म्हणजे जागरण गोंधळाला बसवलं आणि मग लगेच गोंधळ चालू झाला.
जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि मग लगेचच दोघांना जोडीने आरती घ्यायला लावली आणि सोबत घरातली जी फॅमिली असते त्यांना सुद्धा सगळ्यांना घ्यायला लावली. आणि मग गोंधळ झाल्यानंतर लगेचच काही वेळानं जेवण होणार होती. पण सत्यनारायणची पूजा संपत आली होती तेव्हाच मम्मी पप्पा आणि ते आले होते. तर त्यांनी येताना पोशाख आणला होता नवरा नवरीसाठी. तर तो मोडायचा असतो इथे देवासमोर बसून. तर पप्पांनी दादाला गंध लावला आणि आईंनी दीदीने हळदी कुंकू लावलं, ओटी भरली आणि दोघांना पोशाख दिला. आणि मग नवरा नवरीने तो पोशाख लगेच घालायचा असतो. आणि मग दोघांनी पोशाख घातला आणि मग त्याच्यानंतर काही वेळात जेवण सुद्धा चालू झाली. पाहुणे यायला तर सुरुवात झाली होती, कारण की साधारणपणे 4-5 वाजले होते हा सगळा म्हणजे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आणि सोबत हा गोंधळाचा कार्यक्रम होईपर्यंत. त्यामुळे बरेचसे पाहुणे यायला सुरुवात झालीच होती. आणि दीदींच्या मामाच्या गावचे सुद्धा आले होते, म्हणजे मामा वगैरे, त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं, ते सुद्धा आले होते. मग आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आई वगैरे आम्ही सगळेजण मिळून पुन्हा जेवलो आणि काही फोटोज व्हिडिओ काढून झाले. आणि त्याच्यानंतर मग लगेचच म्हणजे बहिणी वगैरे त्या असतात त्या सुद्धा आल्या होत्या म्हणजे पूजेसाठी. आणि ज्या मुक्कामी राहिल्या होत्या त्या सुद्धा होत्या. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छानपैकी जेवण केलं आणि बराच वेळ आमच्या गप्पा गोष्टी सुद्धा चालू होत्या. आणि मग हा लग्न सोहळा, त्याच्यानंतर देवदर्शन असो किंवा ही सत्यनारायणची पूजा, जागरण गोंधळाचा कार्यक्रम असो, असे सगळे कार्यक्रम बघा व्यवस्थित पार पडले छान पद्धतीने एकदम. आणि तुमच्यासोबत तर मी सगळे असे चांगले क्षण शेअर केलेलेच आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. खूप भूक लागली होती, सगळ्यांनी सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले होते बघा. आणि मग आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. आणि मग संध्याकाळच्या वेळी बरेचसे पाहुणे आले होते, खूप सारे पाहुणे भेटले. आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. आणि अशा पद्धतीने बघा आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नक्कीच आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच काही नवीन व्लॉग्स आहेत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.